सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever seen दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way we got to go that way. कोई गलत या कहे सही हमें किसी की परवाह नहीं जाने जहां भी लगे जिंदगी we got to go that way we got to go that way. अब जो भी हो जाने दो हम बेफिक्र चलते रहे दिल से कहो कहते रहो हम बेफिक्र चलते रहे हमें नहीं किसी से वास्ता अपना अलग ही है रास्ता सारे जमाने को है ये पता they know that we don't care they know that we don't care. अपना तो छोटा सा है ये जहां मर्जी से अपनी हम जिए यहाँ सुबह किसी की हम है कहाँ you know that we don't care you know that we don't care. अब जो भी हो जाने दो हम बेफिक्र चलते रहे दिल से कहो कहते रहो हम बेफिक्र चलते रहे रुके न कभी ये सफर यूं ही चलता रहे हवाएं कहे सुन जरा तू भीगे न कभी ये नजर हर लम्हा अब ख्वाब में दुआएं ऐसी बुन जरा तू दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी पामा पदा पा गा रे गा मा गा रे नि सा आ आ
मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। बाकीची मंडळी येऊन गेली कार्यक्रमाला स्त्रियाला म्हणजे निश्चित येईल म्हणजे. तर खरं म्हणजे 2009च्या बॅचनं हा जो स्नेह मेळावा ठेवलेला आहे त्याच्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी 2009च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी खूप शिकवा, शिकून सवरून त्याला लायक बनवा, सुसंस्कृत बनवा, एक चांगला नागरिक घडू द्या. शिवछत्रपती असतील, किशोरचंद्र विद्यासागर असतील, साने गुरुजी असतील किंवा सुभाषचंद्र असतील, यांनी हा आधार आपल्या घरातच होतो. पृथ्वी मोलाचा पुरस्कार वाटला. आता चारित्र्य म्हणतो आपण, चारित्र्य ज्याला नाव दिलं जातं त्याचे रचनाकार आपणच असतो. त्याचा ही समज प्रकट होते. ते पुढे भावी जीवनाचे शिल्पकार होतात. आई बाबा म्हणजे नक्की काय असतं? आई बाबा म्हणजे नक्की काय असतं तर तुमच्या आयुष्यासाठी देवानं दिलेलं ते एक ॲडव्हान्स असं पाठबळ. तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. म्हणूनच मित्रांनो, काल परवा शिवजयंती झाली. तुम्हाला माहिती आहे आपले राजा शिवछत्रपती हे लोक आणि भूमी यांच्यावरती प्रेम करणार. ते सिंहासनात एका रवटीत आपल्या सैनिकांच्या बरोबर राहत होते. आता स्त्री हा आपल्या मराठ्यांचा आदराचा विषय म्हणून त्यांनी तिला देवाऱ्यावरील देव. आता आजकालची पोरं तशी तल्लक आहे, तरतरीत आहे, हुशार आहे. ती इतकंच काय नुसतं
चित्रपट पाहून आपलं संगीत ऐकून पुढचा सगळा चित्रपट पाहून जीवनाची समज आल्यामुळं जे काय म्हणतो आपण त्याला जे प्राप्त होणारं प्रौढत्व आहे आणि विषयांचा अभ्यास त्यांचा चांगला होतो. आता राजा छत्रपतींच्या भोवती सुद्धा राजकीय हेतून असतील किंवा जय हिंद बोलना है पढ़ के सुनाओगे क्या? नाम चेंज है लेकिन इसी नाम से आपको हाजिरी देनी है. भूल गए क्या माहिती को? संपत्ती पवार लेट पवार शांबाला पवार ये शांबाला संगीता बोलते पीछे बैठी हो माधुरी कासोटे शीतल कोरे पाटील सोनम निंबाळकर सुजाता झेंडे नवताई कासोटे शीतल कासोटे अजित पवार बाळकृष्ण दंडवते अशोक शेवाळे कृष्णा सावंत वाक्योर देखती नहीं सतापा गोरडे सुधाकर चौहान सुशांत पाटिल नहीं आया नेवी में गए निशांत साठे अमित वडगावकर अक्षय पवार रणजित मेथे रणजित पाटील श्रीधर गुरव सहदेव मेढे सागर पवार सूरज परीट ना कळवण्यात येते की सोमवार दिनांक 12/5/2025 रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने शाळेला सुट्टी राहील. मंगळवार दिनांक 13/5/2025 पासून शाळा नियमितपणे सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. और अभी मैं वो सुनने के लिए शायद देता हूँ क्योंकि पाटिल सर जी ने बहुत एक सेकंड मी पहिला या कार्यक्रमाला आपण आज सगळे उपलब्ध आहे पण आपल्याला ज्यांनी इंग्लिश शिकवलं असे दंडे सर आज आपल्याला नाहीत पण त्यांचे एक आठवण किंवा त्यांचे एक स्मरण म्हणून आपण मॅडमांना रिक्वेस्ट केली शैलेशला रिक्वेस्ट केली आपल्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्या वेळातनं वेळ काढून त्यांना त्यांच्या मुलीकडे जायचं त्यांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही जे रिक्वेस्ट केली त्या विनंतीला मान देऊन ते आज इथं आले आणि त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आभार मानतो आणि मॅडमांच्या दंडोर सरांनी जे आपल्याला आठवणी दिल्या त्या आठवणींच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून आम्ही एक सन्मान चिन्ह मॅडमांच्या हातात आपण देतो त्यांना आपण त्यांचा सत्कार इथंच करतोय. मी विनंती करतो की हेमा माने तेजश्री पाटील ओके सगळ्यांनी तुम्ही असे तिथून पुढे मोठे होत राहा आणि त्यांची आठवण कायमस्वरूपी काढा. नक्की. विद्यार्थी अजूनही बॅचलर आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला बोलवून माझ्या पाठीमागच्या जवळजवळ 16 वर्षाच्या काही स्मृती काही आठवणी जाग्या केल्या याबद्दल तुमच्याकडे धन्यवाद.
आणि मी तुझ्यासमोर छोटासा कार्यक्रम घेणार, मी लेक्चर देणार नाही. कंटाळले आहे ना मला आपल्याजवळ मला वाटते टाकीचं बघा अगोदर मराठीचं एकूण 18 शब्द आहेत आपले. 18 शब्दांची समान शब्द आपण मी तुम्हाला दिले, क्ल्यू आहे तो, आणि आपण लिहायचं उत्तर. उदाहरण बघा, आपण जरा करकरीत आता बघा, एक उभं खाली स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोळ रूप तुझं डोळ्यामंदी साठलं साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरलं भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. सुरामधल्या हातीला सुरामधून साथ द्यावी. कार्यक्रमाच्या यशासाठी मनापासून दाद देऊ. सगळ्या विद्यार्थ्यांशी अगदी प्रेमानं वागणाऱ्या आणि त्यांच्या
कवितांच्या चाली अजूनही आमच्या लक्षात आहेत. अशा आदरणीय इंगे मॅडम यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. मॅडमांना मानचिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन मॅडमांनी गौरवण्यात येतं. आदरणीय इंगे मॅडम सर्वांनी कायमच्या गजरात स्वागत करायला. आठवणी कायम स्मरणात राहिल्या अशा आदरणीय डी.आर. पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी कायमच्या गजरात सरांचं स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी त्यांच्या प्रती करतो. ही जी पिढी दिसते होतं यात बऱ्यापैकी कम्युनिकेशनचा गॅप आणि अशा बावडेकर सरांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. सर्वांनी कायमच्या गजरात सरांचं स्वागत करायचं आहे. सुधाकर चव्हाण, शशांक साठे, सातापा गोलटे बावडेकर सरांचा सन्मान करतो. तितक्याच मारी आम्ही खाल्ला अशा काट्या कुठून संपल्या अशा आदरणीय अरवणीचं बाळाची आठवण नक्कीच लक्षात राहील. पण त्याच्यातून घडलेले विद्यार्थी आणि तितकीच अनुभव बाबा आहे असे अरवणे सरांचा सन्मान या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागला असं डी.एस. कुंभार सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. कायमचा आवाज कमी होतो. आदरणीय डी.एस. कुंभार सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. 5वी ते 7वी आम्हाला वर्ग शिक्षक लाभलेले आदरणीय होते आणि सन्मान करतायत शाजी पवार, श्रीकर गुरु, अरविंद माने. गणिताच्या विषयाची जोडी लावणारे सदा हसतमुख आणि हसणाऱ्या सदा हसतमुख राहणारे या ठिकाणी कांबळे सरांचा सन्मान होत आहे. टाया कडकडीत वर्ग जाऊ शाळेसाठी असणारे आंतरिक तळमळ सर्व शिक्षकांच्या मध्ये असते आणि अशाच या सर्व शिक्षक वृंदांचा सन्मान जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करायचं. सन्मानपत्र आणि 60 रुपये देऊन सरांचा सन्मान होत आहे. आदरणीय एस.आर. पाटील सर, आदरणीय बोर्डे सर यामध्ये रामनाथ चव्हाण यांचा सत्कार होत आहे. कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका. रणांगणात शत्रूला मात द्यायला. असं स्वरूप आम्ही आपल्या सत्कारात पुढे येत आहोत. आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात म्हणजे आमच्यासाठी एक भाग्याचा क्षण आहे. सर्व गुरुवर्यांना नतमस्तक होऊन सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हतं. कारण काय मॅडम पहिल्यांदाच मी असं स्टेजवर चढून भाषण करणार हे करणार होते. मला माहिती होतं सगळे हसणार आहेत. मी पण तयारी केली होती. युट्यूबवर सर्च करून 2-3 पानं चांगली घेतली होती. 10वी पर्यंतची तुझी इच्छा जी अपूर्ण होती ती पूर्ण व्हावी म्हणून बोलणं वगैरे काही झालं नाही. नंतर संख्या वाढली आणि मुली ऍड व्हायला सुरुवात झाल्या. मग नंतर मुलांनी तारीख घेतली. मार्च मधली तारीख घेतली. मग मार्च मध्ये तारीख घेण्याचं मुलांनी कारण सुद्धा सांगितलं की यात्रा आहे आणि यात्रेला मुली येणार आपल्या इथं आणि मुलं पण सुट्टीवर येतात आणि त्यावेळी आपण घेऊया. हे मुलींचं नाही बघा, हे आमच्या मुलांची परीक्षा, आमच्या मुलांची शाळा, असं या मुलींचं सुरुवात तिथून झाली बघा. संसार आहे का सगळ्यांचा? पहिल्यांदा मुली नाही, मुलांचं काय माहित नाही. कसं उठून कसं आवरायचं सगळं आणि कार्यक्रमाला हजर राहायचं एवढं फिक्स बघा मुलींचं. अगं तसं नाही, पण इथं येऊन आम्हाला काय जमणार नाही. या संसाराच्या गाड्यातून काय इथं येऊन जमणार आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट. मग त्याच्यामुळं आम्हाला काही यायला जमलं नाही. अरे तुमचा संसार काय तुमच्या बायका करणारच की करणार काय? तुम्हाला काय भाकरी करून इथं यायचं होतं काय? आम्हाला सासू सासऱ्यांनी जेवाय वाढायचं आणि मग इथं यायचं होतं. मग यांच्या मुलाने पुढाकार घेतला तर हे झालं असतं. मुलीने घेऊन काय, मुली काय रोज येणार आहेत? ए बाई आज माझं मूल रडाले मी काही येत नाही बाई म्हटली असती पहिल्यांदा सुरुवात येतो. नाहीतर मग 2 पोरं संगत घेऊन इथं कार्यक्रमाला हजर. नाही, गोष्ट खरंच आहे ते. प्रामुख्याने मला वाटतं आपली नियोजन कमिटी, पांडुरंग कदम, अमित वडगावकर, मुलांच्या आणि मुलींच्या थोड्याफार मुली असं पण म्हणूया. कारण आणि कुणाला तरी वाईट वाटायला आम्ही नसलो तरी त्या तरी आहेत पुढं म्हणायचं, त्यांचं तरी आहे म्हणायचं, असून द्या. तर हे ज्ञानदानाचं कार्य करत असताना बरेचसेच विद्यार्थी इथून घडले, बाहेर गेले. काही व्यवसायात असतील, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील, गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील. बऱ्याच ठिकाणी त्या क्षेत्रात ते आपलं नाव कमावत आहेत.
पण हे कमवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम ह्या शाळेने केलं, इथल्या शिक्षकांनी केलं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं. मग हे सगळं होत असताना कुठंतरी त्या शिक्षकांच्या प्रती किंवा त्या कर्मचाऱ्यांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून अमित असेल, पांडुरंग असेल, नितीन असेल, कृष्णा असेल आणि ऑफकोर्स बाकीचे आपले काही मित्रमंडळी असतील, तर यांच्या मनामध्ये आलं की जाऊन या शिक्षकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलूया किंवा एक कृतज्ञता म्हणून एक भेट घेऊया. पण नंतर ह्या विचाराची व्याप्ती अशी वाढत पुढे गेली की नाही, आपण असा एक कार्यक्रम घेतला तर. आणि याची सुरुवात साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून झाली. साधारणतः दिवाळीच्या वेळेस पांडुरंग आणि माझा वेळ आपल्याला काय देता येत नाही, आम्ही म्हटलं आमचा तर फुल सपोर्ट आहे याला, ठीक आहे. त्यानंतर जे भेटणं असेल, शिक्षकांचं जे कोऑर्डिनेशन असेल, तर या पूर्ण टीमनं केलेलं आहे. आणि या सगळ्याचं आउटपुट हा आजचा कार्यक्रम, जिथे की आपण सगळे भेटलेलो आहे, सगळे शिक्षक आहेत. जे नियोजन असेल किंवा बाकीचे जे कोऑर्डिनेशन असेल, सगळ्या मुलांशी कोऑर्डिनेट करून घेणं किंवा काय असतं की हा कार्यक्रम करताना आपण जवळजवळ एक भरपूर लोक आहोत, तर त्या लोकांच्यामध्ये सगळा समन्वय करणं हे खूप जिकिरीचं काम असतं. हे सगळं जिकिरीचं काम त्या पोरांनी पूर्ण लिलया पार पाडलेलं आहे. आणि हा आजचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे आपण पार पाडू शकलोय. तर मी एवढंच बोलून थांबतो इथं आणि माझं प्रास्ताविक सांगतो. मी सध्या पुणे ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये कार्यरत आहे. माझा स्वतःचा सध्या व्यवसाय आहे. गोकुळशेगाव MIDC मध्ये माझा मशीन शॉप आहे. मी संगीता शिवाजी बोडके, सध्या गडिंग्लजमध्ये राहते, गृहिणी. अरुणामध्ये कोल्हापुरात असते, मी गृहिणी आहे. आमचं स्वतःचं हॉटेल आहे, तिथे मी जाते. बेनाळे, गाव कागल. दीपिका आनंदा म्हैसाळकर, तिकड नाव आहे. इकडे दीपिका इंद्राव पाटील, मी सध्या गृहिणी आहे. शिक्षकांना माझं नाव साधना बंडा माने, मी मुंबईमध्ये राहते. साधना जितेंद्र लोकरे, मी घरीच. माझे नाव गीता बंधू भांडवले, तिकडलं नाव गीता संदीप पाटील, मला दिलेलं नाव कोनोडे, मी सध्या तानाजी किरुगे, दिलेलं गाव एकोंडी. माझे सासरचे नाव धनश्री किरण सांडुगळे, मी सध्या पुण्यामध्ये राहते. सासरचं नाव कल्पना रामदास पवार, मला शेंडूरमध्ये दिले आहे, मी सध्या गृहिणी आहे. मोहन कोरे, सासरचे नाव उर्मिला विकास बँके, माझं दिलेलं गाव दर्याचे वडगाव, मी सध्या गृहिणी आहे. आनंदा तिरुके, दिलेलं गाव कुन्नूर, राधिका बाळकृष्ण जाधव, मी गृहिणी आहे. जीन्स लिमिटेडमध्ये मी जॉब करतो. जरासा आवाज खणखणीत होते सगळ्यांचा. आत्ताच जेवण झाले सगळ्यांचं. नमस्कार, माझं नाव सागर बाळ पवार, मी सध्या शेती करतो. खरं शेतकऱ्याला जगाचं पोषण म्हटलं जातं, त्याच्यासाठी खूप खूप टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या. नमस्कार, मी संभाजी विलास मेढे, मी सध्या घरीच असतो. व्यवसाय. माझे नाव रणजित चंद्रकांत पाटील, मी सध्या बँकेमध्ये काम करतो. 2009च्या बॅचच्या स्नेहमेळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सकाळपासून उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी आणि सर्व माजी विद्यार्थी मित्र, सकाळचा क्लास झाला, त्याला सुद्धा ओपनिंग बॅट्समॅनला मीच होतो. आता खरं म्हणजे अध्यक्षीय भाषण सगळ्यात शेवटी असतं, पण काय मी पहिल्यांदा ठेवले मला काय माहीत नाही. असो, तर जे काय सांगायचे मी सर्व सकाळी सांगितलेलं आहे. तरी पण जाता आता मी इतकंच म्हणेन की आता तुम्ही तुमचा सर्व परिचय ऐकून मला आता असं वाटतंय की तुम्ही आहे त्या ठिकाणी स्थिर स्थावर झालेला आहात. आता आपल्या मुलांचं भवितव्य बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मला एक गोष्ट आठवली. 2 मित्र असतात, दिल्या होत्या, त्या 3ऱ्या-4थ्या दिवशी हळूहळू शिळ्या व्हायला लागल्या. आणि दुसऱ्याचा उत्साह आहे तसा होता. त्याचं कारण तो त्यानं जेवणच 2 दिवसात घरातला आणलं होतं आणि नंतर तो भाकरी वगैरे स्वतःच बनवतो. म्हणजे भाकरी करण्याची कला त्याला अवगत होती. आता शब्दशः अर्थ घेऊन भाकरी करण्याची कला, तर मला असं सांगायचं आहे की असं शिक्षण तुमच्या मुलांना द्या की त्याचं जीवन, पुढचं जीवन आहे ते जगताना त्याला सुसह्य होईल.
अडचण येणार नाही. कोणतीही कला त्याला एखाद्या कलेमध्ये असं निष्णात करा की त्याला कोणतीही भविष्यामध्ये अडचण येऊ नये. दुसरी गोष्ट मला महत्त्वाची आपल्यासाठी सांगायची आहे. जंगलामध्ये लाकूड तोड्याचं काम, झाडे तोडायचं काम चाललं होतं आणि एका लाकूड तोड्याला काम पाहिजे होतं. मग तो जातो शोधत शोधत त्याला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी झाडं तोडतायत त्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथल्या मालकाला म्हणतो, मी सुद्धा झाडे तोडण्यात निष्णात आहे. तो मालक म्हणतो, किती बाबा दिवसाला झाडं तोडतोस तू? तर तो म्हणतो, 16 झाडे तोडतो. तो आहे त्या कामगारांना तो मनातल्या मनात म्हणला, 4-5 झाडं तुटत नाहीत आणि हा 16. ठीक आहे म्हणले, उद्यापासून तू ये कामावर. आला, त्यानं पहिल्या दिवशी खरोखर 16 झाडं तोडली. मालक खुश, तोडणाराही खुश. दुसऱ्या दिवशी 14, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी 10, 8 असं करत करत तो शेवटी 4-5 वर आला. म्हणजे रेग्युलर कामगार जे तोडत होते त्या लेवलला आला. त्याला एक समजेना की कुऱ्हाड तीच आहे, झाडं तीच आहे, मालक तोच आहे, पण झाडे का तुटणार? तर तो मालक म्हणला, तुझ्या कुऱ्हाडीची शार्पनेस जो आहे तो गेलेला आहे. तेव्हा मी तुम्हाला सर्वांना सांगेन, आता ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, जे तुमचा व्यक्तिमत्वाचा ठसा तिथं आहे, त्या व्यक्तिमत्वाचा शार्पनेस सुद्धा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही रिटायर होणार त्या दिवसात. आणि आताचे चेहरे हे बरेच काय बदललेले आहेत. खरोखर आजचा कार्यक्रम तुम्ही छान केलेला आहे. मुलं हे भारताचा आधारस्तंभ म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं सर्व शिक्षक तुम्हाला घडवत असतात. तुम्हाला बघून फार म्हणजे फार आनंद झाला. संगीता किंवा पिके असू देत, उत्तम मोडगावकर असू देत, मग बाकीचे दंडवती वगैरे सगळेच डोंगळे वगैरे सगळ्यांची काय नावं घेत नाहीत. तुमचं म्हणजे बोलणं असू दे, वागणं असू दे, बघून फार समाधान वाटलं. आणि असंच तुमच्या जीवनामध्ये आनंदाची लाट राहू दे. आणि पाटील सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही पुढल्या भविष्यामध्ये आपल्या मुलांना पण अशा, तुम्ही कसं सुंदर आहात, मजबूत आहात आणि भावी आधार म्हणजे भारताच्या आधारस्तंभ मजबूत असं बनलेलं आहात तुझ्यावर, तसं काय तुमच्या मुलांना सुद्धा बनवावं. मी काय आता जास्त बोलत नाहीत, कारण सगळ्या सरांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि स्नेह मिळावा म्हणजे काय, गुरुदक्षिणा म्हणजे काय, तुम्ही खरोखर आम्हाला एक गुरुदक्षिणा छानपणे दिलेल्या आहेत. तुम्ही एन्जॉय केला असता, सगळी मुलं एकत्र आले असते, एन्जॉय केला असता. परंतु ज्या मंदिरामध्ये देवच नाही त्या मंदिराला शोभा असणार नाही. संगीता, तुम्ही पहिल्यांदा काय केलात की देव बसवलात. कारण कबीरदासांनी सांगितलेले आहे की गुरु गोविंद दोनोंकडे काके लागू पाय, जिन तुये बताया गोविंद. जरा चुकीचं झालं. गुरु गोविंद दोनोंकडे काके लागू पाय, बलिहारी गुरु जिन तुये बताया गोविंद. ही कबीरदासांची पद जे आहे ते तुम्ही विसरलेलं आहे. अत्यंत तुमच्यामध्ये नम्रता आहे. फार बरं वाटलं. एवढी झालेली मोठी मुलं की वाकून म्हणजेच पाय धुताना असू देत किंवा नमस्कार करताना त्यांच्या पोटाचा घेरायचं त्या ह्याच्यातून त्याला सुद्दाम भरलेला हे बघितलं. आणि एवढं तुमच्यामध्ये नम्रता झाली. बरोबर आम्हाला काय वाटलं की धन्यवाद वाटलं की बाबा आम्ही काहीतरी बनवलेलं या मुलांनी राखलेलं आहे. आणि आतापर्यंतचे कार्यक्रम बऱ्याच वेळा आम्ही स्नेहमेळाव्यामध्ये गेलेलो आहे. तुमच्यासारखा कार्यक्रम संगीता पिके साहेब म्हणतो तुम्हाला आता काय उत्कृष्ट नियोजन आहे. सुंदर असं अत्यंत सकाळपासून आम्ही म्हणजे स्वतःला आम्ही सुद्धा विसरून गेलो. आणि त्यावेळेची जी आठवण आहे ती सगळी आठवण हळूहळू आम्हाला कळाली, आठवण व्हायली. कारण तुम्ही परिपाठापासून सुरुवात केली, वर्ग क्लास घ्यायला सुरुवात केली. मला एक संधी घ्यायला पाहिजे होती तिथं, परंतु वेळेच्या अभावी ती झाली गेली नाही. नाही नंतर करायचं असं हे झालं. असू दे, काय प्रश्न नाही. परंतु तुमची युनिटी चांगली आहे. खरोखर म्हणजेच छान कार्यक्रम झाला.
बोलावं असं भरपूर वाटतं, नाही असं नाही, परंतु वेळेअभावी मी काय करतोय इथं थांबतो आहे. तुम्हा सर्वांना परत एकदा काय करतोय, धन्यवाद देतोय. आणि गुरुदक्षिणा म्हणजे काय हे तुमच्या ह्याच्यातून काय झालेलं आहे आम्हाला मिळालेले आहे. बरोबर, तुम्ही अत्यंत आदरानं आमची म्हणजे आठवण ठेवली, मनामध्ये कायमचं घर करून ठेवलेलं आहे. आणि मला सुद्धा वैयक्तिक मगाशी तुम्ही जे पायपूजन करायला, त्यावेळी मी सुद्धा मनातल्या मनात घरीवरून आलो होतो बरं का, की या मुलाने एवढी आठवण ठेवलेली आहे. हां, खरोखर छान आहे. तुम्हाला पुढल्या भावी लाईफसाठी, फ्युचर लाईफसाठी मी काय करतोय, शुभेच्छा व्यक्त करतोय. तुम्ही असंच सुखी राहा, आनंदी राहा. आणि मी मारलेल्या छड्या त्या जरासं कृपया करून काय करा, विसरून जा. उद्देश एकच होता त्याच्या पाठीमागचा, तुम्ही चांगलं बनावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि ती आठवण ठेवल्या, परंतु तुम्ही प्रेमान ठेवलेली आहे. मी जे छडी मारलेली आहे ती मात्र प्रेमाची छडी होती, ती तुम्ही प्रेमानं काय केलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे. मला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो आहे. धन्यवाद. शैक्षणिक वर्ष 2008-9 इयत्ता 10वीमध्ये या आपल्या मानव हायस्कूलच्या प्रांगणामध्ये गेले 6 वर्ष रोळलेले आणि ज्यांच्याकडून आजच्या या शिक्षक कृतज्ञता कार्यक्रमाच्या निमित्तानं मी किमान 1-1.5 तास पूर्वी या ठिकाणी उपस्थित राहिलो. मी प्रथमतः आपल्या सर्वांची एक दिलगिरी व्यक्त करतो, कारण या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ते आपल्या गुरुवार्यांना इन्व्हाइट करण्यासाठी कालच कानगाव हायस्कूल या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना एक वेळ देऊ केली होती. निश्चितच या ज्या काही तुमच्याकडून आलेले जे प्रत्यक्ष कृतीतून आलेले अनुभव आहेत ते आम्ही निश्चितच यापुढे आमच्या या कानगाव हायस्कूलमध्ये असेल किंवा याही शाळेमध्ये असेल तर निश्चितच आम्ही ते रुजवण्याचा आणि उगवण्याचा प्रयत्न 100% करू, याची या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितोय. त्यासोबत या ठिकाणी आल्यानंतर एक जाणवलं आपल्याला थोडंसं, सर मलाही आमच्याकडे सुद्धा काही कार्यक्रम होतात, परंतु मला वाटतंय मी 2017-18च्या दरम्यान एकंदरीत माझ्या सेवेचे एक 25 वर्ष पूर्ण होतात. या पूर्ण सेवेतील एक 4 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मला कार्य करण्यासाठी मिळाला. त्यामध्ये ही जी तुमची बॅच आहे 2009ची आणि 9-10 मध्येच ट्रान्सफर होऊन म्हणजे तुम्ही पासआउट झालात आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यानंतर म्हणजे 9-10-10-11 नंतर परत आणि आमची ट्रान्सफर झाली. पुन्हा आम्ही 16-17-17-18 दरम्यान या ठिकाणी आलो होतो. परंतु जी गुणवत्ता आपल्या कानगावमध्ये आहे किंवा कानगाव परिसरातून येणाऱ्या शाळेमध्ये आहे त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गुणवत्ता आपल्या सर्वांच्या मध्ये आहे आणि याचं खरोखरच मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. फक्त या कार्यक्रमामध्ये आलो, फक्त सांगावं, कौतुक करावं एवढाच अनुभव नाही आहे, कारण मी या आलेल्या 4-5 जे संयोजक आहेत त्यांचंही कौतुक करायला हवं आहे. असे कार्यक्रम गेल्या 5 वर्षात कानगावमध्ये सुद्धा होतात. पहिल्या 2 वर्षामध्ये कार्यक्रम झाले की ज्यांनी शाळेलाच कधी इन्व्हाइट केले गेले नाही. नंतर असे 2 वर्षापूर्वी कार्यक्रम आला की एका वेळी 2 कार्यक्रम झाले, 2 बॅचचे कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम हॉटेलमध्ये होता आणि एक कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला गेला. आता मला असं समजलं की या बॅचचे जे संयोजक आहेत याची कृपया मी एक विनंती करतो, मला कुणाचे नाव माहीत नाही आहे, परंतु जे माझ्यासमोर आलं ते आपल्यासमोर मानणं त्यांचं कार्य. सर आम्ही सुद्धा एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करताना फार झालं तर 4 दिवस करतोय, परंतु या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी 4 महिने कष्ट घेतलं. आणि मगाशीच मला समजली की ही जवळपास 72ची बॅच आहे, त्यापैकी 42 ते 45 जर या ठिकाणी उपस्थित आहे, याचं सर्व श्रेय तुम्हाला या गुरुवार्यांना देतोय आणि खरोखर अभिनंदनीय बाब आहे. एकंदरीत तुम्ही केलेलं जे कार्य आहे मगापासून सुद्धा शिक्षक वृंदाकडून मॅडमांच्याकडून मी ऐकतो आहे. खरोखरच सुरुवातीला यापूर्वी सुद्धा आमच्याकडे एक करवीरला शिक्षण विस्तार आले होते संपतराव गायकवाड साहेब, आणि 1 जानेवारी हा दिवस 31 डिसेंबर नंतर येणारा नवीन वर्षाचा इंग्रजी महिन्याचा जो दिवस आहे तो सुद्धा एक पाद्यपूजनानं करावा आणि असा एक संकल्प केला होता आणि त्याचं आम्ही पाद्यपूजन 2 वेळा आमच्या शाळेमध्ये केलं होतं की या कार्यक्रमातून आई वडिलांच्या विषयी विद्यार्थ्यांमध्ये किती कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि तो अनुभव तो आई वडिलांसाठी किती उल्हासदायी असतो
आणि तो पाल्यांमध्ये किती प्रमाणात येतो याची अनुभूती पुन्हा एकदा तुम्ही आई वडील नसताना सुद्धा एक मानलेले आई वडील असतील किंवा त्याच्याही पेक्षा अधिक अनुभव तुम्ही या पाद्यपूजनातून दिलात, त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांचा धन्यवाद देतो. खरोखरच भारावून आलेला आहे. मागे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाद्यपूजनातून तुम्ही जी फुलं दिली होती पायावरती, त्याची काही फुलं माझ्या खिशामध्ये आहेत की जेणेकरून ही आजची आठवण किमान काही दिवस तरी आपल्याला राहील आणि हाच अनुभव आपण कायमस्वरूपी घेऊन जायचा. एकंदरीत हेच घेत असताना मला सुद्धा व्यासपीठावरून गोडे सरांनी पाहिल्यानंतर आपलाच विद्यार्थी सरांची चौकशी केली. त्यांना अजूनही गहिवरून येत आहे की मी या कार्यक्रमामध्ये मी असं काय योगदान दिलं की या विद्यार्थ्यांनी आपला इतका मोठा सत्कार केला. या व्यासपीठावर सर्व मंडळी गहिवरून आलेले, म्हणजे असा सत्कार आजपर्यंत कुठेही झालेला नाही. आणि हेच अनुभव आपल्याला जीवनामध्ये जसं या शिक्षक वृंदाने तुमच्यापर्यंत दिलं आणि हे शिक्षक वृंद नशिबान म्हणावे लागतील की ज्यांनी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यामध्ये घडवलं आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केलात आणि त्याचा साक्षीदार आम्हाला होता आलं, त्याचा खूप खूप अभिमान वाटतो. एकंदरीत हे करत असताना सुद्धा काही मी आता आपल्याशी मार्गदर्शन करावं इतका काही मोठा नाही, आपल्याकडून सुद्धा काही घेण्यासारखे. काल हे इन्व्हाइट करायला आलेले विद्यार्थी होते, आज विद्यार्थी असतील तर ते माझे सहयोगी म्हणू शकतोय. जरी वयानं लहान असले 6 वर्षे या ठिकाणी होता तरी सुद्धा आणि तो पुन्हा आनंद घ्यायचा होता आणि त्यासाठी शाळा भरवणे, मग ते परिपाठापासून असेल तासापर्यंत असेल, हे सर्व केलं. त्यामुळं खरोखर संयोजक कमिटीचं कौतुकच करायला पाहिजे, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे जाणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. का स्वतःला भाग्यवान समजतो तर आपल्याला माहीत आहे की आता बरेच जण काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत, काही गव्हर्नमेंट जॉब असतील, त्या ठिकाणी त्यांचा कोणी ना कोणी बॉस असतो, तो मॅनेजर असेल किंवा आणखी कोणीतरी असेल. त्याचं तुम्ही कुठंपर्यंत ऐकता किंवा त्यांना कुठंपर्यंत मान देता, जो ती व्यक्ती जो त्या पदावर आहे तोपर्यंत. ज्या क्षणी ती व्यक्ती त्या पदावरून निवृत्त होईल त्यावेळी तुमच्या दृष्टीने ती व्यक्ती शून्य असते. आमच्या बाबतीत मात्र तसं नाही. मला वाटते सर्व या जे काही सेवा असतील त्यामध्ये शिक्षकांची सेवा इतकी महान आहे की ते जरी निवृत्त झाले तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचा जो आदर आहे तो सर्व काळ टिकत असतो. आणि आमचं संपत्ती म्हणजे हीच. भले आमचे मग पॅकेजेस मोठे नसतील, क्लास 1 ऑफिसर नसो, पण जेव्हा एखादा विद्यार्थी समोर येऊन पाया पडतो त्यावेळी खरोखर भारावून जातो. आम्ही ट्रिपला गेलो होतो, बाकी सर तुम्ही होता का ना, मी नाही, तुमचा विद्यार्थी याचा कांडगाव स्कूलचा विद्यार्थी कोणीतरी PSI होता, आम्ही होतो. आणि अक्षरशः तो PSI होता, सगळे पोलीस त्याला सॅल्यूट करत असतील, पण जेव्हा त्यांना म्हणजे त्याला आम्ही तिकडे येतो असं सांगितलं होतं, आल्यानंतर त्यानं गाडी थांबवली आमची आणि सर्वांचे तो वाकून पाया पडला. त्यावेळी ते जे काही आम्हाला जे फील झालं ते खरोखरच इतर कोणाच्याही ते नशीब नसतं. आणि म्हणून त्यासाठी शिक्षक फारच आम्ही सुदैव आहोत. त्यातल्या त्यात तुम्ही तरी आज तरी फारच पाद्यपूजन वगैरे केलं, अतिशय भारावून गेलो. सगळ्यांना सांगितलं की खरोखर भारावलं, खरोखर मनापासून सांगतो की आम्ही अतिशय भारावून गेलो. आमंत्रण द्यायला त्यावेळीपासून मी शिकत आहे, ते कशा पद्धतीचं आमंत्रण द्यायचं, किती आग्रहानं द्यायचं. एक वेळा काय होतंय, तुम्ही ते व्हॉट्सअपलाही आमच्या पाठवू शकला असता निमंत्रण पत्रिका, परंतु नाही. ते म्हणले तुम्ही जर येणार नसाल तर आम्ही न्यायला येतो पाहिजे, तुमची अडचण असेल तर खरं तुम्ही यायला पाहिजे. इथंपर्यंतचा आग्रह तुमचा जो होता तो महत्त्वाचा आहे. तुम्ही सुरुवात छान केली, परिपाठापासून सुरुवात केली. एक फक्त राहून गेले, मला वाटते गेरवाड सरांच्या छड्या खायच्या राहून गेल्या, तेवढं मी आणल्याच छड्या, ते नंतर छड्या घेऊन जावा तेवढं मी जाईल, तेवढं फक्त एक भाग शिल्लक राहिला आहे. मला वाटते माझी 2007, 8, 8, 9 या 2 वर्षासाठीच मी इथं होतो. 9वी 10वीला तुम्ही होता, मला वाटते त्यावेळी होतो. एकतर माझ्याकडे गणित विषय सुद्धा मी मारायचा नाही जास्त, साधना म्हणायची की सर मारत चला आम्हाला, कारण मी मारायचा नाही. मला वाटायचं का मला माझा प्रश्न यायचा, अरे गणित शिकवते बरोबर आहे की मारायचं का, मार खात्यात म्हणून मारायचं. आज त्यातली एक काठी घ्या तेवढी. अशा प्रकारचे विद्यार्थी. आणि या ठिकाणी यायचं ठरवलं, मी सुद्धा मला आमंत्रण मिळाल्यानंतर ठरवलं जायचं, आपण ह्या मुलांची हितगुज साधायचं त्यांच्याशी. आपण परत आम्हाला वाटायला लागलं की 2009च्या बॅचमध्ये गेल्यासारखं, त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुळल्यासारखं. मानव हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये आल्यानंतर अतिशय आनंद वाटला की मी या ठिकाणी तिकडे कागलला जात होतो आणि मला मानव हायस्कूलला लागलो नव्हतं. मी त्यावेळेस सर्व्हिसला लागायचो होतो, कारण माझ्या मनामध्ये आलं अरे मी जर मानव हायस्कूलला लागलो असतं काय झालं असतं, मला माझं सोनं झालं असतं. आणि निश्चित म्हणजे मी आदरणीय वडगावकर साहेबांचा आभार मानतो की मला त्यांनी संधी दिली इथं आणि मी प्रामाणिकपणे काम करू शकलो. माझा जरा तब्येतीचा प्रॉब्लेम होता, खरं तर माझा हा प्रॉब्लेम
98 पासूनचा मायग्रेनचा त्रास, 2005 पासूनचा मायस्थेनिया ग्रेव्हिसचा त्रास. मला वाटतं कधी कधी ORS घेऊन सुद्धा तासावर गेलो. एवढं काम करायची संधी त्यांनी साहेबांनी दिली मला आणि या ठिकाणी काम प्रामाणिकपणे करायला मिळालं. तुमच्यासारखे विद्यार्थी घडवले याच्यात खरं हित आहे. मला बऱ्याच विद्यार्थी म्हणले की आम्ही शेती करतोय. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून सांगितलं सरांनी बरंच आहे. बरोबर आहे, जगाचा पोशिंदा आहे तो. हे जरी शेतकरी शेती करत असतील, मुलं शेती करत असतील, तर एक मात्र निश्चित आहे, दुसऱ्याच्या बांधाची पिंडी नाही आणणार, ते स्वतःच्याच बांधाची पिंडी आणणार. एवढं मात्र संस्कार आमच्या शाळेमध्ये घडले, एवढं मी सांगतो. जे विद्यार्थी आपल्या कार्यामध्ये आहेत, ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात, ते प्रामाणिकपणे कार्य करतील आणि आपल्या देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून ते काम करतील, एवढं मी या ठिकाणी सांगतो. तुमच्याकडून मी कांडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस आर पाटील सर, माझे शिक्षक, स्टाफ, विद्यार्थिनी आणि माझे ग्रामस्थ. तर मला आज तुमच्याकडे बघितल्यावर म्हणजे तुम्ही इतकी मोठी झाले असं पटतच नाही. खरंच बघितलं आणि मुली तरी इतक्या अशा जबाबदार वाटायला लागलेत की नाही. कालच मी एक गोष्ट ऐकली, मलाच पटली नाही की आता तुमच्यात एका विद्यार्थीने आलेली नाही, तुमच्या लक्षात येईल कोणाचं तर का आल्या नाहीत, तर सासूबाईंची सेवा करायसाठी थांबले नाही. आणि मला आज जबाबदार वाटायला. आणि काल तरी एक याच्यातलं तिकट वगैरे करून आल्यात मुली. या कालच ऐकलं सर, इतक्या जबाबदार आहेत या. आणि मला पटतच नाही तितक्या लहान मुली ह्या इतकी कशी काय जबाबदारी घेऊ शकल्यात. नाही सर या मुलींचे सर की नाही हे चेहरे सांगतात, खरं चेहरे सांगतात या मुली. म्हणजे खरोखर म्हणजे नाही सोनं आहे या मुली, शेंडूरच्या मुली खरोखर सोनं आहे बघा. ज्याच्या घरी जातील की नाही त्याचं खरोखर चांगलंच आहे. नाही सगळ्यांच्या बाबतीत ऐकते, मुलींच्या बाबतीत टाळ्या खोट्या टाळ्या नाही, त्या खऱ्या टाळ्या. पण चांगलं म्हणून गेला पूर्ण आयुष्य खर्ची घालायला लागते. आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा मी बघते, कधीतरी हे 3-4 चेहरेच मला दिसतात. मी एवढी गावात वगैरे कोण नाही दिसत. आजच बघितलं, आता ते मगाशी सुधाकर म्हटलं, मगाशी मी कोरून बघितलं सुधाकर इथं कुणाचं तरी मगाशी सत्कार करायसाठी बघितलं, म्हटलं बघूया सुधाकर, बघू तर नाव ऐकून मी चांगलं फार ऐकलंय त्यांच्यासाठी. आणि आता म्हटलं बघूया तरी सुधाकर. मग बघितलं, अशी मुलं खरोखर बघितल्यानंतर अभिमान वाटतोय. आणि तुमच्यावर सगळं गावाचं भवितव्य अवलंबून आहे आणि मुलींच्या तुमच्या घरची सगळी जबाबदारी आहे, तुम्ही खरोखर पार पाडाल आणि तुमच्या पुढच्या जीवनास मी उपस्थित सर्व तुम्ही भारताचे भावी नागरिक आणि विद्यार्थिनी, आज या ठिकाणी जो काही कृतज्ञता सोहळा आयोजित केला त्याच्यामध्ये मला वाटतंय त्रुटी काही तुम्ही ठेवलेली नाही. आणि आतापर्यंतचे बरेचसेच निरोप समारंभ म्हणा किंवा कृतज्ञता सोहळा म्हणा झाले, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी तुम्ही जे काय आज दिवसभराचं भरगत असं नियोजन केलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिलेली तर जाणवलेली नाही. म्हणजे आम्हाला तुम्ही ऋणात ठेवलं का काय असं मला वाटायला लागलं. एकंदरीत तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की तुम्ही जे काय घडला पूर्वीचे दिवस, म्हणजे इथंच आपल्या सगळ्या सभा होत होत्या, इथं वर्ग असायचे आणि याच ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असला की हे झाड आपलं साक्षीदार आहे. आणि त्यामुळं असाच कार्यक्रम आता आणि व्हायला लागला का काय याची आठवण पुन्हा एकदा निर्माण झाली. असो तरी देखील तुम्ही जे काय आजचं नियोजन केलं या नियोजनाला खरोखर तोड नाही. एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट करत असताना आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कमीपणा मानू नका. की आपण जिथं आहात ते खरोखरच चांगलं आहे असं जर समजलं तरच तुम्ही पुढे जाणार आहात. नाहीतर मी आज शेती करतोय, माझा हॉटेल व्यवसाय आहे किंवा मी गृहिणी आहे असं जर कमीपणा समजायला लागलात किंवा मानायला लागलात तर अजून तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होईल. आणि ती निगेटिव्हिटी तयार होऊ नये म्हणून मी कुणीतरी वेगळा आहे, मी काहीतरी करू शकतोय असं मनामध्ये पहिला पॉझिटिव्ह विचार निर्माण करा. एक विद्यार्थी गुरुजनांच्याकडे जातो आणि सरांना डायरेक्ट विचारतो, वार्षिक परीक्षेचा निकाल असून गुरुजी सरांना डायरेक्ट विचारतो, सर दुसरा नंबर कोणाचा आला? गुरुजी म्हणतात याला काही वेळ लागले का काय, हा पहिला नंबर विचारायच्या अगोदर डायरेक्ट दुसरा नंबर विचारतो, काय भानगडायची? तर गुरुजींना तो विद्यार्थी म्हणतो,
सर पहिला तर नंबर माझाच आहे, दुसरा नंबर कुणाचा आहे फक्त सांगा. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये होता. सांगण्याचं तात्पर्य काय की तसा कॉन्फिडन्स देखील तुमच्यामध्ये पाहिजे. त्यावेळीच तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे असं वाटेल इतरांना. म्हणजे या ज्या गोष्टी आपण दिवसभरामध्ये करत असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतंच, पण ते किती मानायचं, किती हे आपण ते इतरांसमोर व्यक्त करायचं, हे तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून कुठलीही गोष्ट आपण कमी मानता कामा नये. आहे त्या गोष्टीला योग्य पद्धतीनं तोड देणं आणि पुढं जाणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. कारण शेंगदाणे माहीत आहेत आपल्याला, शेंगा माहीत आहेत. शेंगामध्ये ज्यावेळी दाणे असतात त्यावेळेस त्या शेंगाला किंमत असते. आणि त्या शेंगापासून जर दाणे वेगळे केले तर फलपाटाचं काय होतं आपल्याला माहीत आहे, कचरा होतो. शेवटी तो उकिरड्यामध्ये टाकला जातो. तसंच आपल्या जीवनाचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक वृत्ती निर्माण होईल किंवा सकारात्मक वृत्ती राहील तोपर्यंतच आपल्या जीवनाला किंमत आहे. जर तुम्ही घरामध्ये असं दिसलात की हा कुठल्याच कामाचा नाही, त्यावेळी ती अवस्था आपली होऊ शकते. म्हणून आपण नेहमी इतरांचं चांगलं चिंतलं पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे, इतरांना चांगल्या पद्धतीनं सल्ले दिले पाहिजेत. हे समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो. हे विचार आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे विचार म्हणजे फक्त आर्थिकमध्ये द्यायला पाहिजे असं काही नाही. एखाद्याला साधं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही केलात तरी तुम्ही पुण्य कमावल्यातला प्रकार आहे. हे प्रत्येक गोष्टी काय आर्थिकनंच पूर्ण होतात असं नाही. एखाद्याला जाता जाता तुम्ही रस्त्यावरती समजा वाट सुरू जात आहे आणि त्याला योग्य रस्त्यावरून जाण्याचा सल्ला जरी दिलात तरी तुम्ही सारो आणि रीमीटिंग इज अ हेवनली हॅपीनेस. मला वाटते 10वीच्या सेंडअपच्या वेळा मी वाक्य बोललो होतो, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा बेटा बड़ा काम करेगा. त्यावेळी मी असं वाक्य बोललो होतो. तर सन्माननीय व्यासपीठावर निवास असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे गुरु, या शाळेचे अनुभवी मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर, आपल्या शाळेची ब्रँच दुसऱ्या तालुक्यामध्ये आहे कांडगाव स्कूल, कांडगावचे मुख्याध्यापक माननीय श्री एस आर पाटील सर. मी दोन्ही मुख्याध्यापकांच्या हातामध्ये काम केलेलं आहे. पाटील सरांचे म्हणजे आपले एस पी पाटील सरांच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्ष एकत्र होतो. शिंडरू गावामध्ये आम्ही 3 खोल्या बदलल्या आहेत. त्यामुळे मला त्यांनी चांगलं बाळकडू पाजलं आहे. कारण मी बाळ होतो, मला तरी कडू पाज असं बाळकडू पाजलं. मी खरं बोलतात म्हणजे आय एम नॉट सिरियस इन माय ड्युटी. पण जेव्हा जेव्हा त्यांनी मला माझ्या चुका झाल्या तेव्हा त्यांनी मला एखाद्या वडिलांच्या प्रमाणे आणि मोर दॅन अ फादर त्यांनी मला सगळं सांगून सांगितलं त्यांनी सांभाळून घेतलं. त्यामुळे मी त्यांना गुरुस्थानी मानतो. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी मला ट्रीट केल्या. त्यानंतर माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये एस व्ही कुंभा सर त्यावेळेस तुमच्या हातात नव्हते, पण तिकडे मला ते मुख्याध्यापक होते. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, स्ट्रिक्टनेस प्लीज शिकवला. कधी म्हणे वर्गामध्ये शिकवताना कशा प्रकारे शिकवायचं याचं त्यांनी मला ज्ञान दिलं. आणि किती सरांचं नाव आहे सुचून गेलं. तुमचं नाव कायम घेतो, इंगळे सर, त्या गावचे सुपुत्र. त्यांनी या शाळेसाठी खूप त्यांनी परिश्रम घेतले. त्यांनी पण मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. या सर्वांची आठवण मला येत राहतील. त्याशिवाय डी एस कुंभा सर आहेत, पी एस पाटील सर आहेत, हेरवाड सर आहेत, चौगुले सर आहेत, त्यानंतर डी आर पाटील सर आहेत, मायनवर सर, असे सगळे शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर शिक्षक क्षेत्रात देखील नाव चांगलं काम केले. आणि मुख्य म्हणजे असं म्हणतात चिल्ड्रन आर फ्लावर्स इन गॉड्स कोर्ट. मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत. आणि अ स्टुडंट इज द होल सोल ऑफ अ स्कूल. विदाउट स्टुडंट नो वन कॅन स्कूल रन. शाळेच्या आत्म्याचा जर आपण विचार केला, अनेक आत्मे आहेत शाळेचे. मुख्याध्यापक आहेत, चांगली बिल्डिंग आहे, त्यानंतर शिक्षक आहेत, पण त्याच्यामध्ये मूळ कोण आहे तर विद्यार्थी. आम्ही जर तुमच्यासारख्या
बसलेल्या जर बेंचला शिकू लागलो तर चालेल का? बेंच निर्जीव आहे, पण तुम्ही सजीव आहात. आणि मी इतका भगवान मानतो की मी टीचर झालो तर अनेक विद्यार्थी आमच्यातले इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही अन्य कोणत्या ऑफिसर पदावरती गेलेले आहेत, पोचलेत. परंतु मी दरवर्षी 10वीच्या मुलांच्यापर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये हे 3 प्रकारचे बंधनं आम्ही तयार करतो, पात्र करतो. तुम्ही आमचे खरं बोलतो कोण आहात? सजीव पुतळे आहात. तुमच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग आहेत पळणूक. आणि मी आज काय सर म्हणले की तुम्ही या देशाचा भावी पाया आहात. द कॉलम्स ऑफ दिस कंट्री इज होल्डिंग ऑन युअर शोल्डर असं म्हणतात. तुमच्या खांद्यावरती हा सगळा भार आहे मानव. तुम्ही जो पहिलं चालला आहात. आजच्या कार्यक्रमाचं खरं बाबतीत उत्कृष्ट आउट ऑफ 100 मार्क्स मला दिले होतील. इतके तुम्ही चांगलं काम केलं, खूप चांगलं काम केलं. यू आर वर्दी ऑफ इट. तुम्ही त्याला पात्र ठरला, खूप चांगलं. म्हणजे अगदी आगमन फ्रॉम एंट्री टू टिल दिस मोमेंट इतकं छान तुम्ही केलं की आमच्या आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स. माझ्याकडे शब्दच नाही, इतके तुम्ही छान केलं. मी एक मला कथा एक सांगतोय. हे बघा, शिकारी अत्यंत तरबेज होता. त्यानं आजपर्यंत शिकारी करून त्याच्या संपूर्ण दालनामध्ये सगळ्या प्रकारच्या प्राण्यांची धड आणि शिंग किंवा मुंडकी लावून ठेवली होती. एके दिवशी तो दुपारी 12:30च्या 1च्या आसपास शिकारीला गेला. एका उंच झाडावर तो बसला आणि त्या हातामध्ये त्याच्या हातात होतं धनुष्यबाण होतं. त्या काळात ते धनुष्यबाण होतं. शिकार करत असताना त्याला दिसलं की आज काय सावं दिसत नाही. थोडीशी त्याला दुलकी लागली आणि चुकून काय आलं, त्या हातातलं धनुष्यबाण गळून खाली पडलं. त्या गळून पडलेल्या धनुष्यबाणाचा आवाज झाल्यानंतर जवळच पाणी प्या आलेल्या एका वाघाचा चाहू लागली आणि त्या वाघानं पाणी पिऊन त्या झाडावर बसलेल्या शिकाऱ्यावरती झेप घ्यायचा प्रयत्न केला. एवढ्यात त्या शिकाऱ्याला जाग आली आणि त्यानं जीवाच्या आकांतानं, सर्वात शेवटी प्राणप्रिय असतो, त्यानं जीवाच्या आकांतानं ती फांदी जी पूर्णपणे खाली वाकली होती त्या वाकलेल्या फांदीकडे तो जाऊन काय केलं, त्यानं लपला. आणि ती फांदी इतकी खाली गेली की खाली एक होतं मोठं विहीर पाण्याची. इतकी ती फांदी खाली झुकली ओझ्यामुळं. आता पाण्यात तो पडणार इतक्यात त्या पाण्यामध्ये होती मगर. या बाजूला काठावरती वाघ, खाली पाण्यामध्ये मगर. बघा, एका बाजूला जीवाची तळमळ, दुसऱ्या बाजूला प्राणाची तळमळ. एका बाजूला आवासून उभारला काय, एक वाघाचं वाघरूपी मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला तळमळला आपला शिकारी. त्याला काय कळना काय करायचं. खालच्या पाण्याच्या पृष्ठभागावरती मगरीनं तोड उघडलं तर हा कधी खाली पडतो, आपण ते गटम करतो आणि हा वरती आला की त्याला पकडतो. असं वाघाचं सुरू आलं. थोडा वेळ गेला आणि मग त्याच्यानंतर काय आलं, काही कुत्री आली बुंगत. त्या कुत्र्यांच्यामुळं वाघाचं नजर काय गेली, फिरली. ते वाघ पळून गेला त्या कुत्र्यानं आणि याला थोडंसं बरं वाटलं म्हणून त्या हळूच दुसऱ्या पंथीत तो जाऊन बसला. काही ना कसं तरी करत, पण शेवटी माणसाला प्राणप्रिय असतो म्हणून त्यानं जाऊन त्याला दुसऱ्या फांदीवर बसल्यानंतर थोडं हायच वाटलं. 2 मिनिटं डोळे मिटले. मगरीला पण वाटतं काय आपल्याला मिळालं नाही. मगर पण पाण्यात जाऊन गेली आणि त्याच वेळेला त्याच फांदीच्या कडेवरती एक होता नाग, अस्सल नाग, काळा ठिक्कर. पुन्हा प्राणाची अंतिम लढाई सुरू झाली. आणि मग आता काय करायचं, पुन्हा त्रास होतो ना. जरा जी फांदी आली ती नाग आपल्याजवळ येणार आणि आपण जरा जे आपला तोल गेला आपण खाली पडणार पाण्यामध्ये. आणि पुन्हा या ठिकाणी त्याला काय सुचणार, त्या ठिकाणी त्याला वाटलं की आता आपलं मरण आलंच. राम नाम सत्य आहे असं त्याला वाटलं. मग त्याने विचार केला आता होईल ते होईल, करो वा मरो. शेवटी माणूस विचार करतात काहीतरी करायचं आपण. डू ऑर डाय हे शिकवून दिले आपल्याला, करा किंवा मरा. पण त्याने काय केलं, त्याच नागाच्या दिशेने तो गेला हळू अगदी आणि त्या नागाची शक्ती त्याने ओढली, पिरिंगाळली अक्षरशः जीवाच्या आकांतानं. अशा वेळा माणूस करतो तर जेव्हा जर प्राण आला कंटाची तर माणूस आपला निर्णय बदलतो. आणि मग त्या नागाची पिरिंगाळलेली ती शिपटी बघून त्या नाग कळवळला आणि एकाच त्यानं फटक्यामध्ये तो नाग विहिरीच्या वरती फिरकावून दिला. तो नाग झिजवून पडला आणि मग त्याला बरं वाटलं. आणि मग त्याला तो थोडंसं
उठत कणत कसं तरी, पण त्याला निम्मा जीव गेलता खालीच, निम्मावरती होता. आणि मग जवळच्या विहिरीच्या काठावरती कसं तो चढून बसला, तेवढ्यात पुन्हा ती पळालेली कुत्री ज्या जवळ आली. आता म्हटलं मला काही खरं नाही. पुन्हा त्याच्या मनात चढलं की आता आपण संपणार. आणि मग तेव्हा तो जीवाला काठाने उठला, पळत पळत सुटला. जवळ काही आवाज ऐकवला माणसांचा. तर त्यानं पाहिलं काही शेतकरी बंधू आपले शेतामध्ये काम करत होते. त्याच्यासून तो धूम पळत सुटला. तिथं जाऊन तो अक्षरशः त्याच्या पायासून दोन अक्षरशः त्या लोटांगण घातलं. शेतातली माणसं गोळा झाली. काहींनी पाणी आणलं, काहींनी जवळचा कांदा घेतला, काहींनी त्याला वारा घातला, थोडंसं विश्रांती दिली. आणि मग त्यानंतर तो उठून बसला. काही त्याला आणली बघा जवळची भाकरी, कांदा भाकर दिली, पाटीलच्या भाषेमध्ये भाकर खायला घातली. तो जरा जीव आला, थोडं पाणी प्याला आणि तो आपली त्यांनी कहाणी सांगितली. शेतकरी राजा काय म्हणला बघा, असू दे तू वाचलाच ह्यात महत्त्वाचं आहे. तुझ्या पुढं 4 यमासारखी लोक आलती. एक वाघ, दुसरा मगर, तिसरं नाग आणि चौथं कुत्री. आणि मग त्या शेतकऱ्यातला एक जाणकार होता, अनुभवी होता, वृद्ध होता. तो काय म्हणला, शिकार करणाऱ्या माणसाला एक गोष्ट ठेवावं, आपली कधी शिकार होतेच, आपली कधी शिकार होतेच. आणि मग ती शहाणपणा घेऊन त्या शिकारानं त्याच ठरवलं की आपण शिकार कोणाला मारायचं नाही, वध घेणे चुकीचं आहे, कोणाला मारत नाही. आणि मग त्यानंतर तो शिकला. ही शिकवण कोणाला मिळाली आपल्याला, शेतकऱ्यापासून. मग शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बानो. त्याच्यासारखं खरोखर कष्टी जीवन आपल्या तरी म्हणजे आमच्या तरी याच्यात अजिबात नाही आहे. आपण गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सगळे माझे मान्यवर सहकारी आणि माझ्या प्रिय 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 मुलांनो आणि मेहनतीनं आणि चिकाटीनं सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं, जमा केलं. पोरींना संसारातून बाजूला येणं खरोखर अवघड असते. माझंच उदाहरण घ्या. सकाळी मी सांगितलं की मी 8ला निघेन तिथून, तर मी तिथून 9ला निघाले. तर घरातली नाही म्हटलं तरी अजूनही काय जबाबदारी सुटलेली नाही आहे. सुनबाई आल्यात पण डिलेव्हरी झाल्या, त्यामुळं काय माझ्या पाठीवर काय सुटलेलं नाही. सगळं घरामध्ये जेवण नाश्ता वगैरे सगळं करून ठेवलं आणि मग मी बाहेर पडले. त्यामुळे थोडासा वेळ झाला. आणि मग आम्ही तर वडगावकरला थोडासा त्रास द्यावा लागला किंवा संगीताला फोन केला की असं असं झालंय आणि मला फार वेळ होणार. मग ती म्हटली वेळ होऊन चालणार नाही आहे, तर कुणाला तर मी पाठवते कागलला. आणि त्या पद्धतीनं अमित जो आहे हा म्हणजे कागलपर्यंत नेण्यासाठी आला. खरं माझा कधीच असा उद्देश नसतोय की विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा. माझ्याकडं विद्यार्थी सुरुवातीला 4 जण आले, एक कृष्णात वगैरे आली, कोण बरीचशी 4 जण आली. आणि त्यांनी इतकं म्हणजे छान माझ्याशी संभाषण केलं, मला फार बरं वाटलं. काय माहिती आहे का तुम्हाला की रिटायर झालेल्या माणसांना की नाही तुम्हाला जरी बघितलं तरी एक नवीन ऊर्जा येते. आम्ही तुमचं स्वागत कायमच घरी करतोय, पण तुम्हाला वेळ असतोय काय हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुमचं आता उमेदीचं वय आहे. कारण तुमच्या उमेदीच्या वयामध्ये आम्ही काय केलं ते आम्हालाही माहिती आहे. सतत आम्ही बिझी असायचं. म्हणजे जसं ते घोड्याला काय हे लावतात ना झापड, तसं पळायचं नुसतं, इकडे तिकडे काय बघायला वेळ असायचा नाही, मला माहिती आहे. पण आता आम्ही मोकळं आहे थोडंसं. आणि त्यामुळे असं वाटतं की मुलांना बघावं, मुलींना बघावं, एखादा फोन यावा. फोन आला तरी तासनतास गप्पा मारत बसते. परवा काणगावच्या एका विद्यार्थिनीचा फोन आला, गिरी गोसावी म्हणून, ती दक्षिण कोरियाला आहे. तर तिनं पहिल्यांदा माझ्याशी चॅटिंग केलं, कुणाकडून तर नंबर घेतला, चॅटिंग केलं. थोडा वेळ चॅटिंग केलं, नंतर काय म्हणती, मॅडम मी व्हिडिओ कॉल करू तुम्हाला. अगं कर की म्हटलं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. तिनं ते व्हिडिओ कॉल वगैरे केला आणि इतकं छान, ती इतकं म्हणजे भारावून गेली. तिच्या पण डोळ्यात पाणी आणि माझ्या पण डोळ्यात पाणी. माझ्या तर डोळ्यात पाणी कायम भरलेलंच असतं. त्या पोरानं मगाशी माझं पाद्यपूजन केलं, अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे मी पण भारावून गेले की हे जे मान सन्मान आदर वगैरे करण्याचे तुमचे जे संस्कार आहेत ना, ते खरोखर अजून तुम्ही जपून ठेवलेत खरोखर. आणि अशाच म्हणजे सन्मान आदर म्हणजे तुम्ही आई वडिलांचा करा, तुम्ही सासू सासऱ्यांचा करा, सर्व जे कोण आपली ज्येष्ठ मंडळी घरामध्ये आहे त्या सर्वांचा असाच सन्मान करत जावा. आता आम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इतकं सुंदर नियोजन घातलेलं आहे की मी म्हटलं एवढं कसं काय सुंदर ही नियोजन. ही पोरं एवढी आपल्या समोर मोठी झालेली. अहो 5वीला होता तेव्हा नाकं पुसत यायचं, चड्डीवर घ्यायचं, अशा पोरांना तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे.
आणि ही पोरं आता एवढी छान म्हणजे करू शकतात यावर खरंच म्हणजे मन एक समाधान पावलं. किती वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही शिक्षकांचा सन्मान केला आणि मग नंतर आणि एखादी तासिका आणि घ्यायला सांगितली, आम्हालाच वर्ग शिक्षक आम्हालाच बनवलं. अगदी अगोदरच सांगितलं तर अमित वगैरे सांगितलं तुम्हीच वर्ग शिक्षक व्हायचं. म्हणजे 9वी-10वीला शिकवलं सरांनी त्यांना, नाही तुम्ही घ्यायचं, तुम्हाला म्हणजे तुम्हीच म्हणजे वर्ग शिक्षक व्हायला पाहिजे म्हणून काही मुलांची यादी वगैरे दिली, सगळ्यांची नावं घेऊन टाकली. कुणाला वाईट वाटायला नको, कुणाला राग यायला नको. 4च विद्यार्थिनींची घेतली, 4च विद्यार्थी आम्ही काय घोडं मारलंय काय, आम्ही काय माशी हे केले काय, असं तसं मनात येतंय. हो बरोबर आहे, वयच आहे तुमचं ते मनात येण्याचं. आणि त्यामुळे ते म्हटलं सगळ्यांची नावं घेते, असू दे, बघत नाही त्यांच्याकडे, फार 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 नावं घेते. मुलांना समाधान काय की मॅडमांच्या तोंडी आपलं नाव आलं, छान असं. त्यातल्या त्यात हा चव्हाण तरी काय नव्हेच, त्यानं अगोदरच मला सांगितलं की मला एक छडी द्यायची, कुठल्या पण निमित्तानं द्या पण छडी द्या. मग अमितनं सांगितलं आणि 3-4 पोरींची नावं घेतली, 2-3 मुलांची नावं घेतली की त्यांना पण छडी द्या. म्हणतो मी तशी छडी देणार नाही आत्ता तरी सध्या, पण चव्हाण म्हणतोय ना त्याला काहीतरी निमित्त, म्हटलं वेळाने येतो मी वर्गात, मग तरी छडी देशी ना. आणि तसं त्यानं केलं. म्हणजे असं पूर्वीचे जे दिवस होते ते आठवून दिले तुम्ही आम्हाला आणि खरोखर त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे आणि खूप आभारी आहे की पूर्वीचे दिवस जे होते ते मला आठवले की कसं आपण म्हणजे तास घेत होतो, कसं मुलं शांत बसत होते. आज देखील मुलांचा दंगा मला सहन झाला नाही. मी लगेचच सांगितलं सर की पेन ड्रॉप सायलेन्स पाहिजे वर्गामध्ये आणि मुलं पण सगळी शांत झाली. छान वाटलं. तर असं हे तुमचं नियोजन खूप छान वाटलं मला. तर तुम्ही एक मगासपासून टाळ्या जरा कमी पडल्या, मला काय टाळ्या वाजवू नका. एक मी तुम्हाला त्याच वेळेला मी बोलणार होते की रसिकांची एक टाळी लाख मोलाची असते आणि कलाकारांच्या आविष्कारासाठी ती पाठीवरची थाप असते. त्यामुळं टाळ्या ह्या ज्यांच्या तुम्हाला आवडलंय त्यांची काही बोलणं किंवा काय टाळ्या वाजवत जावं. काय आपल्याला काय पैसे पडते टाळ्या वाजवायला, उलट हाताचा व्यायाम होतोय. संगीताने सांगितलं, संगीत काय बोलायलाच नको आता, ते काय प्रश्नच नाही. आमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आणि असावंच. कसं असतंय मुलांनी शिक्षक आहे तिथंच राहत असतो आणि मुलं जी असतात ना ती खांद्यावर बसून जग पाहत असतात आणि ते सांगत असतात की असं तसं. ज्या पाटील सरांनी पण सांगितलं बघा की तुमच्या आधुनिक आता तंत्रज्ञान एवढं आलेलं आहे ना ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही त्याच्यामध्ये अजून तज्ज्ञ झालेलं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्ही अजून त्याच्यात मागे आहे आणि आता शिकावंसं पण वाटत नाही, कंटाळा येतो आता. असू दे, हाय आपलं ठीक आहे. मुलं मान सन्मान देतात ना हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. ते आमची फिक्स डिपॉझिटच आहे म्हटलं तरी चालेल. ते आम्ही वाढतच जाते, खरं कमी काय होत नाही. ज्याप्रमाणे इतर कुठल्याही म्हणजे नोकऱ्यांच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की खुर्चीतून खाली आलं की संपला विषय, पण आमचं तसं नाही. अगदी मरणापर्यंत तुमचे आदर सत्कार सन्मान हे आम्हाला मिळत असतात. कुठं दिसेल तिथं वागताय हो, कुठं दिसेल तिथं नमस्कार करताय. किती म्हणजे हे एक आम्हाला म्हणजे जीवनामध्ये आम्ही मिळवलेलं हे एक भाग्य आमचं म्हणा की आमचं सुदैव आहे म्हणा की तुमच्यासारखे विद्यार्थी आम्ही घडवले आणि तुम्ही घडला, हे महत्त्वाचं. घडवलं सगळ्यांनाच आहे हो, आम्ही कुणाला घडवलेलं नाही. आमच्या स्वतःच्या पोरांना पण आम्ही घडवलेच की, तुम्हाला पण घडवलं. पण ते जे तुमच्याकडे जी काही सत्कार किंवा आदराची जी भूमिका तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम बघतोय आम्ही, जिव्हाळा बघतोय. आमच्या ह्या वयाला पाटील सरांना माहीत असेल ह्या वयाला आम्हाला हेच पाहिजे असतं. तुमचं काय नको आम्हाला, फक्त प्रेम. एखादा फोन जरी आला ना तरी आम्ही खूप खुश असतो. अक्षरशः तो दिवस माझा खूप आनंदात जातो. आणि मी सगळ्यांना सांगत सुटले, तिकडं आहे तो विद्यार्थी त्यानं मला फोन केला होता, ते मला असं म्हणत होता, ती मुलगी मला अशी म्हणत होती. अजून लक्षात ठेवले त्या पूर्वीने मला, अजून मुलगीचं नाव पण लक्षात नाही माझ्या, खरं ती माझ्याशी अशी बोलली, ते पोरगं माझ्याशी असं बोललो. ते जे तुम्ही लक्षात ठेवलंय ना तेच आमच्यासाठी खूप आहे. तर अतिशय प्रामाणिकपणानं, खूप मेहनतीनं आणि खूप अतिशय मुलांच्यासाठी मी तर असं म्हणते की मुलं हेच माझा आत्मा आहे. 2008ला एक मला हे झालं, न्यूमोनिया झाला. माझी जेव्हा इथून बदली झाली ना तर 2008ला मला एक म्हणजे न्यूमोनिया झाला आणि न्यूमोनिया इतका लास्ट स्टेजचा झाला म्हटलं ते चालेल, कारण 3 महिने मला जेवण म्हणून जात नव्हतं. इथंच याच झाडाखाली मी माझं डबा आणलेला टाकून देत होते. मॅडम मला नेहमी म्हणायच्या, मॅडम तुम्हाला काहीतरी झालं आहे, तुम्ही दररोज जेवण टाकता आणि अगदी प्रकृती तर पूर्णच खराब झालेली होती, तर तुम्ही असं करू नका. त्याला बरोबर 20 मार्क तुम्हाला ते नवीन पॅटर्न आलेला होता 10वीचा. हां, मग त्याच्यामध्येच मी असायची. मुलांना हे आज प्रश्न देऊया, ते प्रश्न देऊया, हे काढूया का, ते करूया का, ह्याच्यामध्येच माझं आयुष्य 3 महिने म्हणजे मी त्याच्यातच, स्वतःकडे लक्ष नाही.
घरामध्ये स्वयंपाक करत असताना देखील नाकाला रुमाल बांधायचा आणि स्वयंपाक करायचा. रात्रीभर बरोबर उलट्या करायच्या, सकाळी परत शाळेला हजर आहे. म्हणजे इतकं म्हणजे फार वाईट परिस्थिती होती. आता म्हणजे मी जगणारच नाही असं सगळ्यांना वाटत होतं. बरीचशी शिक्षक विद्यार्थी देखील मला बघून गेले होते. आता काही नाही, नातेवाईक तर काही प्रश्नच नाही. पण एक जिद्द होती मनाची. मी एकच सांगितलं डॉक्टरना की मला जगवा, माझी मुलं लहान आहेत आणि माझे विद्यार्थ्यांच्या मला शुभेच्छा मिळणार आहेत आणि मला एवढं जगवा तुम्ही. आणि खरोखर ते आठले म्हणून डॉक्टर आहेत तर गंगावशीमध्ये, तर त्यांनी मला जगवलं. त्यांनी मला ते म्हटले तुम्ही फक्त मन खचू देऊ नका. मी म्हटलं अहो काय ते इथं पाईप घातलेली होती पाण्यासाठी. तर ते म्हटले अहो ते पाईप म्हटलं सारखी बाहेर येते, किती वेळा मला तुम्ही त्या ह्याच्यामध्ये नेता ऑपरेशन थिएटरमध्ये ते व्यवस्थित करायसाठी. तर ते म्हटले तुमचं शरीर खूप चांगलं आहे, मनाला खचू देऊ नका, नाहीतर मग संपलं. हे मला त्यांनी सांगितलं आणि मग मी तसंच केलं. शरीर माझं चांगलं आहे तर ठीक आहे, मन खचू दिलं नाही. मनावर अगदी पूर्ण हे मिळवला, म्हणजे ताबा मिळवला, कंट्रोल केलं मनाला. जगायचंच आहे, अजून आपल्याला भरपूर नोकरी करायची आहे, मुलांसाठी करायचं आहे असं म्हणत मला मी खूप चांगले झाले. आज त्याच्यानंतर मला कधीही कुठलाही आजार झाला नाही. आणि तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या शुभेच्छेनं, माझ्या सहकाऱ्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छेनं, आपल्या संस्थेच्या शुभेच्छेनं म्हणा, सगळ्याच शुभेच्छेनं मला आज अजूनही BP, शुगर किंवा जे काही बाकीचं काय काय असतात, गुडघेदुखी वगैरे हे ते काही नाही आहे. अगदी अशी ठणठणीत आहे, खूप छान आहे. कधीही काही म्हणजे मला अजून पाय दुखतात नाही, डोकं दुखायला लागलं नाही. आमच्यात डोकं दुखायला लागलेली वगैरे औषधं आणून ठेवलेली असतात मी, ते एक्सपायरी डेट होते टाकून देतो आहे. अक्षरशः अमृतांजनसुद्धा आमच्या घरात मिळेल, पण मी कधी लावेल. हे इतकं छान तुमच्यामुळे, हे सगळं तुमच्यामुळे बरं का. तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत चांगल्या, तर यामुळे कदाचित आम्ही आत्तापर्यंत अगदी छान मस्त राहिलो. निळ्या शुभ्र आकाशात आव्हानांचे क्षितिज पेलायचं असतं. वादळ वाऱ्याच्या लाटा पाहून कधीच मागं सरायचं नसतं. आपली स्वप्न, आपली ध्येय कधीच आपण विसरायची नाहीत. गगनात विहार करतानाही जमिनीचा आधार सोडायचा नाही. यशाची खाच कळग्यातून रक्ताळलेली पावले घेऊन ध्येयाच्या मार्गावरून चालतच राहायचं. खूप काही मिळवण्यासाठी, खूप काही जिंकण्यासाठी, खूप काही मिळवण्यासाठी, खूप काही जिंकण्यासाठी, वर्तमान काळासाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. कष्ट म्हणजे काय आणि त्या कष्टातून येणारी प्रचिती, अशा गुरुवर्यांचा प्रति आज कृतज्ञता होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. एक थोड्या वेळात विद्यार्थ्यांच्या मधून कोणाला उत्स्फूर्तपणे जर 2 शब्द या कार्यक्रमाबद्दल बोलायचे असतील तर मी विनंती करतो की विद्यार्थी कोण बोलणार असतील तर त्यांनी मंचावर येऊन आपला आवाज येतोय ना सर? नमस्कार सर. पहिला तर मी पण एक प्राध्यापकच आहे इंडियन आर्मीमध्ये आणि अप्रॉक्सिमेटली 9 इयर्स कंप्लीट झाली. मी आजपर्यंत किती लेक्चर ठोकली मला पण आठवत नाही. इतके न बोलता जे आपण बोलतोय त्यापेक्षा आज मी थोडा पर्चीमध्ये लिहून आणलं. का लिहून आणलं? मी किती जर नाही झालो शिक्षक म्हणत असलो, जर मला बाहेरली जनता किंवा बाहेरली मिलिटरीमध्ये जर मला शिक्षक म्हणत असले तर माझे जे मेन गुरुवरी आहेत त्यांच्या समोर बिना चिठ्ठीचा मी बोलू शकत नाही. कारण की गुरु हा गुरुच असतो, गुरु हा गुरुच असतो. त्यांच्या समोर बोलण्याची एवढी माझी पात्रता नाही. तर मी 2 शब्द मी लिहून आणलेले आहेत. सकाळी येता म्हणलं की 2 शब्द इन केस ऑफ किंवा कुणी बोललं नसेल तर आपण पण बोलू. कुणी ना कुणीतरी आभार व्यक्त किंवा काही ना काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून. या काही ना काहीतरी कुणीतरी की आपण 10वी झाल्यानंतर मला तर वाटतं मी मागल्या देखील गेट टुगेदर किंवा जो फंक्शन झाला होता त्याला पण मी अटेंडेड राहता आला, त्यावेळी मला सुट्टी भेटली नव्हती. योगायोगाने ह्या कार्यक्रमाच्या वेळी पण माझी 11 वाजता फ्लाईट होती आणि 8 वाजेवर माझी सुट्टी सँक्शन नव्हती. मी अमितला देखील म्हणलं होतं की मला तर काय वाटत नाही की मी एक कार्यक्रमाला उपस्थित राहील. आणि कसं तरी खीच खाच करके मला 7 दिवसाची सुट्टी मंजूर झाली. 7 दिवसात सुट्टी मंजूर झाल्या वेळेला तुरंत बागडोगराच्या जाऊन मी फ्लाईट पकडली आणि आलो 7 दिवस. आता बाकी बघू 7 दिवसांत तिथं सुट्टी वाढवायची का नाही. या कार्यक्रमाचा ज्या मुली म्हणल्या की 3-4 महिन्यापासूनचं जे प्रयत्न होतं तर ह्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी होती की एक 6-7 महिन्यापूर्वी आम्ही पिठेच्या गॅरेजवर भेटलो होतो, सगळे मित्र भेटलो होतो आणि जेवायला जायचा प्लॅन झाला आणि तिथे गेल्यानंतर असं ठरलं की ट्रिपला जायचं. मग श्रावण ट्रिप मोजकी लोकांचा एक व्हॉट्सअपला ग्रुप बनवला आणि त्यानिमित्तानं
तर ट्रिपचं काय आमचं सक्सेस झालं नाही, बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानंतर ट्रिपचं सक्सेस झालं नाही. मग असं आम्ही तोडगावकरच्या डोक्यात आलं की आपल्याला एक असा कार्यक्रम आखता येईल का की ज्या माध्यमातून आपल्याला सगळ्या शिक्षकांना पण भेटता येईल आणि त्यांनी जे आपल्यासाठी केले त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता दिला. आणि आज आपण आमंत्रण देऊन त्याने आपल्या आयुष्यातला सेकंड इनिंगचा इतका चांगला वेळ आपल्याला परत एकदा दिला, त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने जो उपस्थित राहिला त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थँक्यू. पदासाठी आणि तू मिळवलेल्या यशासाठी परत एकदा तुझं अभिनंदन केला. त्या सर्व कार्यक्रमाला या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मानण्यासाठी खरं तर मी इथं उभारलो. जसं ज्ञानदेव रचिले पाया तुका झालासे कळस, तसं आपल्या विद्यार्थ्यांसाठी पायाही जसा ज्ञानदेवाने रचला तसं ज्ञानदेव हे आपल्यासाठी सर्व शिक्षकच. कारण आपल्या आयुष्याचा भक्कम पाया ज्या शाळेत रचला गेला ते सर्व गुणीजन वर्ग. आणि जसं तुका झालासे कळस, जसं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या ज्या ज्या क्षेत्रात आपण त्या कळसापर्यंत पोहोचलो, त्या कळसापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या मार्गदर्शनाची गरज होती ते मार्गदर्शन पोहोचवणारे गुरुवारी आहेत. आणि म्हणून यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो काही अट्टाहास मी असं म्हणेन याचसाठी केला होता अट्टाहास, पण शेवटचा दिवस म्हणणार नाही कारण आजचा दिवस गोड झाला. आणि जे काही आउटपुट आज या कार्यक्रमाला 4 महिन्याचं जे कष्ट होतं, म्हणजे जे काही नियोजन घातलं गेलं आणि ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करत आजचा हा कार्यक्रम सर्वांग संपन्न झाला. आपल्या सर्वांच्या साथीनं जो काही आज कार्यक्रम इथं भारदस्त झाला, आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्व विद्यार्थी सर्वांचं मी आभार मानतो. उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्या शिक्षक लोक ज्या शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथं उपस्थिती दाखवली त्यांचं पाद्यपूजन करण्याची आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या शिक्षकांनी इथं उपस्थित राहून, काही शिक्षक अनुपस्थित राहिले, काहीतरी त्यांच्या पर्सनल कामानिमित्त असेल, पण त्याही शिक्षकांचे मी आभार मानतो. त्यांनी जे शिक्षक इथं उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एखादा कार्यक्रम उभा करायचा की म्हटलं की मॅडम पहिल्यांदा आर्थिक बजेट लावावं लागतं आणि या आर्थिक सहकार्यात या सर्व सहकार्याने या सर्व सहचारीने मला मोलाची मदत केली, त्याबद्दल या सर्वांचं परत एकदा आभार मानतो. त्या सर्व कार्यक्रमाला या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मानण्यासाठी खरं तर मी इथं उभारलो. जसं ज्ञानदेव रचिले पाया तुका झालासे कळस, तसं आपल्या विद्यार्थ्यांसाठी पायाही जसा ज्ञानदेवाने रचला तसं ज्ञानदेव हे आपल्यासाठी सर्व शिक्षकच. कारण आपल्या आयुष्याचा भक्कम पाया ज्या शाळेत रचला गेला ते सर्व गुणीजन वर्ग. आणि जसं तुका झालासे कळस, जसं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या ज्या ज्या क्षेत्रात आपण त्या कळसापर्यंत पोहोचलो, त्या कळसापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या मार्गदर्शनाची गरज होती ते मार्गदर्शन पोहोचवणारे गुरुवारी आहेत. आणि म्हणून यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो काही अट्टाहास मी असं म्हणेन याचसाठी केला होता अट्टाहास, पण शेवटचा दिवस म्हणणार नाही कारण आजचा दिवस गोड झाला. आणि जे काही आउटपुट आज या कार्यक्रमाला 4 महिन्याचं जे कष्ट होतं, म्हणजे जे काही नियोजन घातलं गेलं आणि ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करत आजचा हा कार्यक्रम सर्वांग संपन्न झाला. आपल्या सर्वांच्या साथीनं जो काही आज कार्यक्रम इथं भारदस्त झाला, आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्व विद्यार्थी सर्वांचं मी आभार मानतो. उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्या शिक्षक लोक ज्या शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथं उपस्थिती दाखवली त्यांचं पाद्यपूजन करण्याची आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या शिक्षकांनी इथं उपस्थित राहून, काही शिक्षक अनुपस्थित राहिले, काहीतरी त्यांच्या पर्सनल कामानिमित्त असेल, पण त्याही शिक्षकांचे मी आभार मानतो. त्यांनी जे शिक्षक इथं उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एखादा कार्यक्रम उभा करायचा की म्हटलं की मॅडम पहिल्यांदा आर्थिक बजेट लावावं लागतं आणि या आर्थिक सहकार्यात या सर्व सहकार्याने या सर्व सहचारीने मला मोलाची मदत केली, त्याबद्दल या सर्वांचं परत एकदा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी नियोजनासाठी सगळ्यात जास्त जी मीडियाची भूमिका बजावली आणि नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया.
नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया, जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. नवे नवे एहसास मनाला, कोणी जसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा. थोड़ी सी हैरानिया, तेरी मेरी यारिया. थोड़ी सी शैतानिया, थोड़ी सी रुसवाइया, तेरी मेरी यारिया. यारों की यारी ऐसी बीमारी, बड़ी नशीली ये जिम्मेदारी. यारों की यारी ऐसी बीमारी, बड़ी नशीली ये जिम्मेदारी. गलती करे बिन बात के, पीछे हटे ना इस राह पे. उल्टी चले बिन ताल के, टेढ़े ही रहते ये रास्ते.